नमस्कार मित्रांनो, चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण तुम्हाला माहीतच आहे आपण नगर परिषदचे प्रश्न पाहत आहोत. तर आज आपण पाहणार आहोत नगर परिषदमध्ये झालेले 27/10/2023 या दिवशी झालेले पेपर. तर आपण GK चे 15 क्वेश्चन यामध्ये पाहणार आहोत. तर आज आपण 27/10/2023 चे शिफ्ट फर्स्टचे पेपर पाहणार आहोत. तर 27 तारखेला शिफ्ट 2 झाल्या होत्या, तर त्याच्यापैकी आपण पहिल्या शिफ्टचे प्रश्न पाहणार आहोत आणि आतापर्यंत आपण 26 आणि 25 तारखेचे सर्व 3 शिफ्टचे प्रश्न पाहिलेले आहेत. जर ते व्हिडिओ कोणी पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ पाहून घ्यावेत व जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे आणि जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करावे. तर चला तर मग चालू करूया. आजचा पहिला प्रश्न. क्वेश्चन पहिला. मे 2023 मध्ये एक्स्पोसॅट विकसित करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने बंगळुरूच्या रमन संशोधन संस्थेशी RRI सहकार्य केले आहे. त्या एक्स्पोसॅट चे विस्तारित रूप काय आहे? तर त्याचं विस्तारित रूप जे आहे ते ऑप्शन क्रमांक 4 एक्स-रे पोलरीमीटर सॅटेलाइट. एक्स-रे पोलरीमीटर सॅटेलाइट. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न पहिल्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न दुसरा. महाराष्ट्र राज्यात कोणत्या प्रकारची माती विपुल प्रमाणात आढळते? तर याचं उत्तर सर्वांना माहित आहे, काळी माती. महाराष्ट्रामध्ये काळी माती सर्वात जास्त आढळते. प्रश्न तिसरा. डिसेंबर 2020 मध्ये केंद्रीय कौशल्य विकास उद्योजकता मंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी विकास आणि उद्योजकता मंत्रालय MSDE, भारत सरकार आणि टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स यांच्यातील संयुक्त उपक्रम असणारे भारतीय कौशल्य संस्थेचे पहिल्या तुकडीचे येथे उद्घाटन केले आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मुंबई येथे त्यांनी उद्घाटन केलेले आहे. प्रश्न चौथा. भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेतून घेतलेले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 घटना दुरुस्ती. घटना दुरुस्ती हे आपण आफ्रिकेच्या राज्यघटनेतून घेतलेलं आहे आणि प्रजासत्ताकची संकल्पना म्हणजेच गणराज्य म्हणजेच प्रजासत्ताक हे आपण घेतलेले आहे फ्रान्सकडनं. समवर्ती सूचीची संकल्पना आपण घेतलेली आहे ऑस्ट्रेलियाकडनं. राज्याच्या विधानाची निदेश तत्वे म्हणजे DPSP घेतलेलं आहे आपण आयर्लंडकडनं DPSP. तर हे घेतले आहे आपण आयर्लंड. प्रश्न क्रमांक 4 झाला. प्रश्न क्रमांक 5. ब्रिटिश संसदेत भारताचे प्रतिनिधित्व ठेवण्याची मागणी करणारी याचिका पुणे सार्वजनिक सभेने हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये कोणत्या वर्षी सादर केली? तर याचं उत्तर आहे 1875 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 1875 मध्ये सादर केली. प्रश्न 6. सुंदरबनाचा त्रिभुज प्रदेश हे मध्य पसरलेले जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल आहे. तर याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल. सर्वांना माहित आहे की सुंदरबन हे पश्चिम बंगालमध्ये येतं, तर तिथे सर्वात मोठे खारफुटीचे जंगल पसरलेले आहे. प्रश्न क्रमांक 7. लॉर्ड वेल्स्लीने मराठा सैन्याचा पराभव केल्यानंतर अहमदनगर किल्ला कोणत्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात केला? तर याचं उत्तर आहे 1803 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 1803 ला ताब्यात केला. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विसदनीय विधानमंडळ आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बिहारमध्ये द्विसदनीय विधानमंडळ आहे. प्रश्न क्रमांक 9. ग्रामीण विकासासाठी भारतीय प्रशासनाच्या संरचनेला पंचायती राज म्हणतात. याचं उत्तर आहे
त्रिस्तरीय, तर तुम्हाला माहितीच आहे त्रिस्तरीय मध्ये पहिलं येतं जिल्हा परिषद, म्हणजेच जिल्हा परिषद 2 नंबरला येतं, जिल्हा परिषद 2 नंबरला येतं पंचायत समिती, आणि 3 नंबरला येतं ग्रामपंचायत. हे तिन्हीला त्रिस्तरीय पंचायत राज सिस्टीम असं म्हणतात. तर त्रिस्तरीय पंचायत राज असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 10. आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार 22-23 मध्ये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत डॅश टक्क्यांनी वाढ होईल, म्हणजेच किती टक्क्यांनी वाढ होईल, तर ऑप्शन क्रमांक पहिला 6.8%. प्रश्न क्रमांक 11. मे 2023 मध्ये कोणत्या देशाने 2024 मध्ये थेट सार्वत्रिक मताधिकार लागू करण्याचा निर्णय घेतला, तर याचं उत्तर आहे सोमालिया. सोमालियाने सार्वत्रिक मताधिकार लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रश्न क्रमांक 12. भारतातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला कॅप कॅमोरिन असेही एक नाव आहे, तर याचं उत्तर आहे चौथं ऑप्शन क्रमांक कन्याकुमारीला कॅप कॅमोरिन असं सुद्धा म्हणतात. प्रश्न क्रमांक 13. 2011च्या जनगणनेच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी साक्षरता दर नोंदवला गेला आहे, तर याचं उत्तर आहे नंदुरबार. नंदुरबारमध्ये सर्वात कमी साक्षरता दर नोंदवला गेला आहे. प्रश्न क्रमांक 14. 24 जून 2023 या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या शहरात बलिदान स्तंभाच्या बांधकामाचे उद्घाटन केले आहे, तर याचं उत्तर आहे श्रीनगर. श्रीनगरमध्ये अमित शहाने बलिदान स्तंभाचे उद्घाटन केले आहे. प्रश्न क्रमांक 15. भारताच्या राष्ट्रपतीचे भत्ते, विशेषाधिकार आणि वित्तलब्धी या संबंधित तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचित समाविष्ट आहेत, तर अनुसूचित दुसऱ्या अनुसूचीमध्ये सर्वांचे भत्ते दिलेले आहेत. सर्वांचे भत्ते, त्यातच राष्ट्रपतीचे भत्ते, विशेषाधिकार हे सुद्धा दुसऱ्या अनुसूचीमध्ये आहेत. पहिल्या अनुसूचीमध्ये आपल्याला संघराज्य याच्याबद्दल दिलेलं आहे, आणि दुसऱ्या टोटल अनुसूची आपल्याकडे 12 आहेत. 12 अनुसूची आहेत. हे तर सर्वांना माहित आहे की आपल्याकडे 12 अनुसूची आहेत. पहिल्या ह्याच्यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेश याच्याबद्दल माहिती आहे. दुसऱ्या ह्याच्यात वेतन आणि भत्ते दिलेले आहेत. पहिल्या ह्याच्यात काय आहे, राज्य व केंद्रशासित प्रदेश यांच्याबद्दल माहिती आहे. पुन्हा दुसऱ्या ह्याच्यात वेतन, भत्ते व विशेष अधिकार हे सर्व राष्ट्रपतीचे व सर्व विशेष म्हणजे सर्व जे आहेत त्यांचे भत्ते वगैरे दिलेले आहेत. आणि तिसऱ्यामध्ये जे दिलेलं आहे त्यांची सर्वांची शपथ, म्हणजे शपथ कोण कोणाला देतं, प्रतिज्ञेचे नमुने, हे सर्व तिसऱ्या अनुसूचीमध्ये आहेत. आणि चौथ्या अनुसूचीमध्ये राज्यसभेत राज्यांचे सदस्यत्व याच्याबद्दल चौथ्या अनुसूचीमध्ये आहे. तर अशा प्रकारे हा आपला 27/10/2023 नगर परिषदमध्ये टॅक्स असिस्टंटचा झालेला पेपर आपण पाहिला आहे. तर त्या पेपरचे आपण जीकेचे 15 क्वेश्चन पाहिलेले आहेत. तर आता आपला एकच पेपर टॅक्स असिस्टंटचा राहिलेला आहे, म्हणजेच 27/10/2023 शिफ्ट 2चा पेपर. तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आजचा व्हिडिओ इथेच संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.